त्रिभुवन आणि या स्वर्गस्थ बसणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली वर्णन केलेलं आहे. माऊलीचं स्वर्ग दयांची साळुंखा, समुद्र पाळी पिंड देखा, शेषा सारखी बैसखा, जो आधार तिन्ही लोका. माऊली म्हणते आहे, लिंग देखिले देखिले, त्रिभुवनी तिन्ही लोकी विस्तारिले, मेघाधारी स्तपन केले, तारा पुष्पीवरी पुंजिले, चंद्रफळ वाहिले जे, ओवाडिले रवी दीपे. आत्मनिवेद्य समर्पिले, ब्रह्मानंदी मग वंदिले, ज्योतिर्लिंग मग ध्यायले ज्ञानदेवे हृदय. माऊलीने आपलं एवढं मोठं हृदय विश्वाच्या विशालतेच्या सत्तेमध्ये विराजमान करून, जसं माऊलीने म्हटलेलं आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, त्यो शोरणी मज द्यावे पसाय दानये, जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिबिरी जावो, विश्वस्वधर्म सुरे पावो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. सगळ्या विशाल विश्वाच्या विशाल सत्तेमध्ये आदिपुरुषांना अशी प्रार्थना केलेली आहे महाराज. माता भगिनी आणि माझे आई बापासारखे जे आहेत, बंधुत्वासारखे जे आहेत, यांच्या पुढे प्रेम या शब्दाने त्यांनी महापुरुषांनी जे वर्णन केलेलं आहे ते सांगते आहे.